मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते। ठाणे स्टेशन बाहेर रिक्षा चालकांची मुजोरी सुरू आहे। प्रवाशांकडून भाड्यासाठी 300 ते 400 रुपयांची मागणी हे रिक्षा चालक करतायत। आज मुसळधार पाऊस मुंबईत सुरू आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक रखडलेली आहे आणि त्याचाच फायदा घेत ठाणे स्टेशन बाहेर रिक्षा चालकांची मुजोरी दिसून आली आहे। काहीशा अंतरावर जाण्यासाठी 300 ते 400 रुपयांची मागणी ते करतायत, अशी माहिती समोर येते आहे। तर आपले प्रतिनिधी राहुल सायगोणकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी बोलूयात। राहुल, आता प्रवाशांकडे दुसरा काही मार्ग उरलेला नाहीये, त्यांना रिक्षा करून किंवा टॅक्सी करून जावं लागतंय, याचाच फायदा हे घेतायत का? हो, इथे काहीच दुसरा ऑप्शन नाहीये। इथे ट्रेन पूर्ण बंद आहेत। ट्रेनवाले बोलतायत की पोलीस प्रशासन तिकडे उभे आहेत, ते बोलतात की तुम्ही रोडच्या मार्गे जावा। इथे रोडवर आल्यावर इथे स्टेशनच्या बाहेर आम्ही आहोत। स्टेशनच्या बाहेर आल्यावर प्रत्येक रिक्षावाला जो आहे त्याला बोललो मीटरने दिसेल, तो बोलतो मीटर इथे आता सध्या चालू नाहीये। पर सीट 300 ते 400 रुपये मागत आहेत। इथे पोलीस प्रशासनाकडे त्याची कंप्लेंट केली असता पोलीस प्रशासन बोलत आहे की इकडच्या टोल फ्री नंबरला इमर्जन्सी हेल्पलाईन नंबर आहे, तिकडे फोन करा। ती स्वतःवरची जबाबदारी ते दुसऱ्यांवर टाकत आहेत। तिथे वाहतूक पोलिसांकडे गेलो, वाहतूक पोलीसवाले बोलतात की तुम्ही इथून जावा। अच्छा, आणि 300 ते 400 रुपये प्रवाशांकडून मागण्यात येत आहे। पर सीट 300 ते 400 रुपये मागतायत आणि एका रिक्षामध्ये 5 ते 6 जण भरतायत। अरे बापरे। तर धन्यवाद राहुल, आपण दिलेल्या सगळ्या अपडेटसाठी। तर ठाणे स्टेशन बाहेर रिक्षा चालकांची मुजोरी कशी चालली आहे याचे अपडेट राहुलने आपल्याला दिलेले आहेत। एका सीटसाठी 300 ते 400 रुपये तिथे आकारण्यात येत आहेत। वाहतूक संथ झाल्यामुळे हा सगळा परिणाम दिसून येतोय। तर सोलापूरची ही दृश्य आहेत। सोलापूरच्या बार्शी भागामध्ये जोरदार पाऊस कोसळतोय। गेल्या 8 दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे नदी नाले ओढे तुडुंब भरून वाहत आहेत। बार्शीतली ही दृश्य आहेत। अशातच भोगावती नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। वैराग जवळगाव मध्यम लघु प्रकल्पामध्ये पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात झालाय, तर तो प्रकल्प ओव्हरफ्लो झालाय। तालुक्यातील पिकांची देखील कापणी खोळंबली आहे। मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे शेतकरी देखील पुढची प्रक्रिया कशी करतील, पिकांची कापणी कशी करतील, त्यामुळे त्यांची कापणी देखील रखडली आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय त्यामुळे पिकांचे देखील नुकसान होत आहे। बार्शी तालुक्यातील ही दृश्य आहेत। बार्शी तालुक्यातील भोगावती नदी ही दुथडी भरून वाहतीये। मोठ्या प्रमाणात पाणी पातळीत वाढ झालेली आहे, त्यामुळे आसपासच्या गावांना देखील आता सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। त्याचबरोबर आजूबाजूच्या गावातील शेत शिवारातील जे शेतकरी आहेत त्यांच्या पिकांचं देखील नुकसान होत आहे। वाशिम जिल्ह्याची दृश्य, वाशिम जिल्ह्याची परिस्थिती आपण बघतोय। वाशिम जिल्ह्यातील पैनगंगा नदीला पुन्हा मोठा पूर आलाय। पेन टाकळी प्रकल्पातील पाण्याचा विसर्ग सोडण्यात आल्यानं वाशिम जिल्ह्यातील पैनगंगा नदीनं रौद्र रूप धारण केलंय। वाशिम मधील पैनगंगा नदीला पूर आलाय, तर नदीला पूर आल्यामुळे काही आसपासच्या घरांमध्ये पाणी देखील शिरलंय। नदीकाठच्या गावांना यावेळी सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। तर पालघर जिल्ह्याची ही काही दृश्य आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये पालघरमध्ये देखील मुसळधार पाऊस पडतोय आणि पावसाचा जोर वाढल्यामुळे डहाणू चोरोटी त्र्यंबक रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेलाय। गंजाड भागामध्ये रस्ता पाण्यात गेल्यानं तिथली वाहतूकही ठप्प झाली आहे, त्यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। येवल्याची काही दृश्य आपण बघतोय। येवला भागामध्ये मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याने देखील धुमाकूळ घातलाय। वादळी वाऱ्यामुळे झालेल्या मुसळधार पावसामुळे धुळगाव येथील मुख्य रस्त्यावर झाड एका हॉटेलवर कोसळल्याने तिथलं मोठं नुकसान झालंय, तर तिथली वाहतूकही ठप्प झाली आहे। सुदैवानं नागरिक वेळीच बाहेर पडल्यामुळे कुठलीही जीवितहानी तिथे झाली नाही, पण त्या दुकानाचं नुकसान झालंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोसळणाऱ्या पावसामुळे पूर परिस्थिती तिथे निर्माण झालेली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 4ही प्रमुख नद्या या दुथडी भरून वाहत आहेत। वाघटण आणि गड नदी या नद्यांना धोक्याचा इशारा देण्यात आलाय, कारण यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रसाद पाताडे यांनी। पाहूयात।
सिंधुदुर्गात कालपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या ज्या प्रमुख नद्या आहेत, 4 प्रमुख नद्यांपैकी गड नदी असेल आणि वाघोटन नदी असेल, ही इशारा पातळी ओलांडून जात आहे। तर मी आता कर्ली नदीच्या बंसाळ पुलाजवळ आहे आणि ही नदी सुद्धा जी आहे ती आपलं पात्र सोडून वाहताना पाहायला मिळत आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्या शाळा ज्या आहेत त्या बंद ठेवण्यात आलेल्या आहेत। याचा जो परिणाम आहे, पूर परिस्थितीचा जो परिणाम आहे तो या ठिकाणी मानगाव खोऱ्यावरती झालेला पाहायला मिळतो। दुकानवाड येथे एसटी वाहतूक आहे ती या ठिकाणी खोळंबलेली पाहायला मिळते। तर दुसरीकडे पाहायला गेलात तर नदीकाठच्या गावांनाही त्या ठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। जर आज ऑरेंज अलर्ट असल्यामुळे असाच पाऊस जर सुरू राहिला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात यापेक्षाही पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। कॅमेरा पर्सन योगेश खाडेसह प्रसाद पाताडे, न्यूज 18 लोकमत, कुडाळ, सिंधुदुर्ग। साताऱ्यातील दृश्य आपण बघतोय। साताऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे, त्यामुळे धोम धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय। वाईच्या गणपती मंदिरात कृष्णा नदीचं पाणी शिरलेलं आहे, तर कृष्णा नदी पात्रामध्ये धरणाचे 5 वक्र दरवाजे उघडण्यात आलेत आणि त्यामुळे 8700 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग तिथे करण्यात आलेला आहे। त्यामुळे महागणपती मंदिर हे देखील मोठ्या प्रमाणात पाण्याखाली गेलंय। गणपती बाप्पाची मूर्ती देखील आपण बघतोय, गणपती बाप्पाच्या पायापर्यंत पाणी पोहोचलेलं आहे। सातारा जिल्ह्यातील हे मंदिर वाईमधलं हे गणपती मंदिर आहे। या मंदिरामध्ये गणपतीच्या मंदिरात या भागामध्ये गणपतीच्या मंदिरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं आपण बघतोय। अगदी गणपतीची मूर्ती देखील पाण्याखाली गेल्याचं दृश्य आहे। गणपतीच्या पायापर्यंत पाणी तिथे गेलेलं आहे, त्यामुळे तर आणखी इथली पाणी पातळी वाढते की काय अशी शंका इथले लोक व्यक्त करतात। सातारामधील ही दृश्य मोठ्या प्रमाणामध्ये इथे मुसळधार पाऊस सुरूच आहे आणि त्यामुळे इथलं महागणपती मंदिर जे आहे ते बऱ्यापैकी पाण्याखाली गेलेलं आहे। अगदी गणपती बाप्पाची मूर्ती देखील पायापर्यंत त्यांचं पाणी आलेलं आहे। कल्याणची ही दृश्य आहेत। कल्याणमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे शहराच्या सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे अनेक दुकानांसह घरांमध्ये देखील पाणी शिरलंय, त्यामुळे नागरिकांसह वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागतोय। मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यांवर पाणी आलेलं आहे। अगदी मोठमोठ्या गाड्यांना, अवजड वाहनांना देखील रस्ता काढताना त्रास होतोय, त्यामुळे पूर्णपणे तिथली वाहतूक खोळंबलेली आहे, ठप्प झाली आहे। तासनतास लोक तिथे थांबलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यांवर पाणी आलेलं आहे, त्यामुळे तिथली वाहतूक देखील धोक्याची झाली आहे। कल्याणमधील ही सगळी दृश्य आहेत। कल्याणमध्ये खरं तर या दृश्यांमध्ये दिसतंय की मोठमोठ्या ट्रक्स देखील पाण्यामध्ये अडकलेले आहेत, त्यांना देखील तिथे रस्ता काढणं अवघड होतंय इतक्या पाण्यातून। आणि त्याचबरोबर लहान वाहनांचं नेमकं काय होत असेल याची कल्पना करणं अशक्य आहे। एक तिथे कार आपल्याला दिसतेय दृश्यांमध्ये, ती पूर्ण पाण्यामध्ये गेल्याचे दृश्य आहेत। मोठे वाहन बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे देऊळगाव साखरशा गावाला फटका बसलेला आहे। देऊळगाव साखरशा गावातील पुलावरून मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी वाहत आहे, त्यामुळे या मार्गावरील वाहतूक देखील ठप्प झाली आहे। यावेळी जीव वाचवण्यासाठी ग्रामस्थांनी गाव सोडत चक्क पुराच्या पाण्यात उभं राहून स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केलाय। बुलढाणा जिल्ह्यातील ही दृश्य आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव साखरशा गाव